Bye.
यशात आलिया वळगाचा रंगरू 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 यशात आलिया यशात आलिया वळगाचा रंगरू यशात आलिया वळगाचा रंगरू यशात आलिया वळगाचा रंगरू यशात आलिया वळगाचा रंगरू मृग
वर्ण सरोजम सांद्र नीलांबुधाभम जगन्येत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पंढरीनाथ भगवान की जय। परमार्थ प्रेमी सर्व साधक बंधू आणि भगिनी, सर्व नामधारक, धरणगाव तीर्थक्षेत्रामधील भावी भक्त बंधू भगिनी, आबाल वृद्ध, गडी गोपाळ, सर्व माझी भावंड, आजचा जो हरिकीर्तनाचा कार्यक्रम आहे आपणाला उचित असेलच, परंतु वक्त्याचं कर्तव्य आहे किम प्रयोजन। आपल्या या धरणगाव तीर्थक्षेत्रामधील आपल्या पवित्र मालिकेतील परमस्नेही आदरणीय आपले सर्वांचे मित्र हरिभक्ती परायण आदरणीय बापूराव आणि या बापूरावांचे पिताश्री हरिभक्ती परायण आदरणीय आत्माराम बाबा वजीर महाजन, जयराम आत्माराम महाजन, ज्ञानेश्वर भाऊ आत्माराम महाजन, विनोद दादा आत्माराम महाजन अशी ही लेकरं जवळ 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 9 वर्षाचा हा प्रवास झाला। माणसं 1-2 वर्ष करतात मोठ्या हौशीनं म्हणा, आवडीनं म्हणा, करावं लागतंय म्हणून म्हणा। 1-2 वर्ष जास्तीत जास्त बोलू का कुठून कसं तरी करायचं, परंतु या माझ्या बहादरानं सलग हे 10वं वर्ष आहे। विठाला वडिलांच्या स्मृतीला उजाडा मिळावा, त्यांच्या असणाऱ्या आठवणींना उजाडा मिळावा, त्यांच्या जीवनातली असणारी दिनचर्या त्या दिनचर्येला देखील उजाडा मिळावा, ती आपणाला आठवण राहील। परत अजून याच्यामध्ये एक मोठा येतोय, माणसं असे एकत्र गोळा होत नाहीत, बोलून माणसं येत नाही। आलो असतो पतीचं लय दुखतंय हो, आलो असतो पण ते असं माणसं बोलून येत नाही। कुठंतरी माझ्या वडिलांचं पुण्यस्मरण आहे या कीर्तनाला, माझ्या वडिलांचा दावा आहे या कीर्तनाला, माझ्या वडिलांचा 13वा आहे या कीर्तनाला, अंबाबाईचा उत्सव आहे या कीर्तनाला, गणपती बाप्पाचा उत्सव आहे या कीर्तनाला, अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह या कीर्तनाला, वैष्णवांचा वैष्णव मेळावा आहे या कीर्तनाला, माझ्या नातवाचं बारसं आहे या कीर्तनाला, घराची वास्तू शांती आहे या कीर्तनाला, सत्यनारायणाची महापूजा आहे या कीर्तनाला, तुम्हाला खायला प्यायला निजायला उठायला बसायला चहाला पाण्याला नाश्त्याला सगळी व्यवस्था केली जाईल या कीर्तनाला। यारे यारे लहान थोरे अनुभव माऊलीला, नामदेव रायणला, जगद्गुरु संत तुकोबा रायणला जो मार्ग प्रेरित आहे, जो विचार प्रेरित आहे, तो विचार तळागाळातल्या माणसाच्या कर्णपटापर्यंत पोचावा म्हणून माझ्या या हिंदुस्थान देशामध्ये त्यातल्या त्या तुलीत असणाऱ्या या महाराष्ट्र राज्यामध्ये सांगणारा वक्ता फक्त एकटा असतो। तो तासभर 1.5 तास 2 तास सांगण्याचा प्रयत्न करतो
आणि ऐकणारे हजारोने असतात. भरोसा सांगणाऱ्यावर, सांगणाऱ्यानं जर सांगितलं पहिलं गाभण असलाच पाहिजे. सांगणाऱ्यांवर लय भरोसा. कारण सांगणारा जो आहे, मी तुमचा गुरु पडा माझा पाया, गुरु गावात चोऱ्या करी शिष्य नदीला मासे धरी. गुरुही बोगस आणि शिष्यही बोगस. सांगणाऱ्यावर लय भरोसा. सांगणाऱ्यानं जर सांगितलं बैलाला 9वा महिना असलाच पाहिजे, कारण ते महाराज येत. महाराजावर लय भरोसा. आणि सध्या महाराजांची माझ्या सगळ अशोक सराफचा, तुम्हाला पिक्चर माहितीये का? अशोक सराफचा पिक्चर काय होता रे भाऊ तो पिक्चर? पनवा पनवी गुरुजी सांगतात, पनवा पनवी. हा, तशातलीच आमच्या सारख्या महाराष्ट्रातल्या पवड्यांची देखील पनवा पनवी. अनुभव नाही पोटी त्याचा ऐकून की आपला जन्म हिंदुस्थान देशामध्ये झाला. हिंदुस्थान देश म्हणजे राम आणि कृष्णाचा देश. या हिंदुस्थान देशामध्ये रामजी आणि कृष्ण अवताराला आले. त्यातल्या त्यात तुमचं आपलं भाग्य एवढं मोठं आणि थोर म्हणावं लागेल की महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला. महाराष्ट्र म्हणजे 125-150 संतांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला हा महाराष्ट्र. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, सावता बाबा, गोरोबा काका, नरसिंह मेहता, दामाजी पंत, चोखा मेढा, नरहरी सोना, राष्ट्रसंत तुकडोजी बाबा, गाडगे बाबा, दुंडा महाराज देंगलूरकर, जोग महाराज, पंकज स्वामी, मामासाहेब दांडेकर, लक्ष्मणबा इगतपुरीकर, शेख मोहम्मद, गोविंद महाराज, नारायण महाराज, जालवंदकर, लक्ष्मण, बलभीम, सकायानंद, शांतामाई, बंडोबाबा, किरोबाबा, श्रीपादबा, रामदास बाबा, आमचे चिमठाण्याचे शंकर महाराज, अंमळचे संत सकाराम महाराज, वरसाड्याचे रामदास बाबा, जळगावची बहिणाबाई चौधरी, सरोजिनी देवी नाईक, अहिल्याबाई होळकर, मर्दानी, जाशी, जिजामाता, साळुंका, मंजुळा, जरा, सकोनी, मिरा, असंख्य साधू संतांच्या पायानं पुनीत झालेला महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्रामध्ये तुमचा आपला सगळ्यांचा जन्म झाला. आता किती भाग्यवान आणि किती अभागी कीर्तनकार महाराजा सगट. माणसं फक्त ऐकतात, ऐकत नाही. पवित्र ते गुण पावन चांगली गोष्ट आहे. माझ्या वडिलांचं हे 10वं पुण्यस्मरण आहे. माझ्या वडिलांचं फक्त निमित्त आहे. 10 वर्षापूर्वी त्यांना ज्या दिवसाला देह ठेवला, देहाचा त्याग केला, करतेवेळी देह ठेवतेवेळी ज्या विचारामध्ये माझ्या वडिलांचा प्राण गेला, ज्या विचारामध्ये भावना गेली, ज्या विचारामध्ये वासना गेली, त्या दिशेला माझ्या वडिलांचं जाणं झालं. तिथं तुम्ही आपण काही करू शकत नाही. जळ भरत राजा हरणी गर्भे गेला, जळ भरत राजा हरणी गर्भे गेला, जळ भरत राजा हरणी गर्भे गेला, जळ भरत राजा हरणी गर्भे गेला.
जण माझ्या सकट आलो नसतो, परंतु वडिलांच्या पुण्यस्मरणार्थाच्या निमित्तानं आपण येणं झालं. 2 तास 1.5 तास तासभर असू द्या. आज 100 जण म्हणजे श्रोता वर्ग या ठिकाणी आलेला आहे. 100मध्ये 99चा विचार नाही करायचा. इतरत्र धंदे कोण करायचे? मग जरी मार्ग सगळ्यांना लागू असेल, सगळ्यांशी येथे मार्ग जरी सगळ्यांच्या नशिबात सगळ्यांना लागू असेल, परंतु नशीब गांडू तो क्या करेगा पांडू. कोणाची सोन्याची सर बघून गरिबानं काय रस्सीशी फाशी घ्यायची का? मार्ग सगळ्यांना लागू आहे का नको? यारे यारे लहान थोर करतात, सगळ्यांना गोष्ट लागू आहे, पण नशिबात नाही. पायानं करणं नशिबात आहे, हातानं करणं नशिबात आहे, डोळ्यानं बघणं नशिबात आहे, कानानं ऐकणं नशिबात आहे, वैखरीनं बोंबलणं नशिबात आहे. श्वास फुकट चालला हे नाही का नशिबात? श्वास फुकट चालला, कारणी लागावा हे नाही नशिबात? अरे मनुष्य देहाला आल्यानंतर नशिबात आहेच ना. याच देई गडे देवाचे भजन आहे ना नशिबामध्ये. पण तत्पर आहोत का आपण? पायानं, हातानं, वैखरीनं, कानानं, डोळ्यानं सगळ्यांना माणसं करतात. श्वास फुकट चालला याचं काय? कीर्तनकार महाराजा सगळ संतांनी जे धोरण बाळगाय सांगितलं त्या धोरणावर आपण आरूढ आहोत का? जो मुकला श्वासाला जो श्वासाला पाठमोरा झाला त्याला नरकाला जावं लागतं. आणि म्हणला मी महाराज आहे, तुझ्या हत्तीची अंबारी येईन घ्यायला, वाट बघ. दारुड्याची जशी अवस्था ना तशी तुझी अवस्था. दारुड्याही बडबड करतो आणि तूही पटका बांधून बडबड करतो. बदल एवढाच आहे, तो पटका बांधून बडबड करत नाही, तू पटका बांधून बडबड करतो. अवस्था दोघांची सारखीच आहे. 800 वर्षापूर्वी आमचे ज्ञानोबा सांगतात बघा त्याला लेकराला कट्ट. 800 वर्षापूर्वी आमचे ज्ञानोबा सांगतात अनंत वाचाड परळी वरळ वाटेचा जो वाट सुरू आहे त्याची वाट चुकलेली आहे. आपण सगळे जण माझ्या सगट वाटेची वाट सुरू आहोत. आपण आहोत ना भाऊ? वाटेची वाट. माझी भाषा कळते का? मराठी बोलतो ना मी. तुम्ही आपण सगळे जण माझ्या सगट वाटेची वाट सुरू आहोत. आपण चालत असताना कोणाचे 25, कोणाचे 30, 35, 40, 45, 50, 60, 65, 70, 80, 85, 90 पर्यंत आपण पोहोचलो. चालता 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 आजही चालूच राहिलो, पुढेही चालणार, पाठीमागं चालतच आलो आपण. वाटेचा वाट सुरू वाटेनं चालतो, त्याची वाट चुकल्यामुळं त्याला वाट दाखवण्यासाठी माझ्या ज्ञानोबा यांचा आजचा अभंग. पहिली ओळ.
ये साथी आणि ओळगाचा रंग 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 ये साथी ओळगाचा रंग आपले जे वाडवडील होऊन गेले थोर मोठे ज्ञानोबाराय असतील, नामदेवराय असतील, जगद्गुरु संत तुकोबाराय असतील, आपले जे वाडवडील होऊन गेले त्यांना आपणाला सूचना काय दिलेली आहे? उघडायच्या गणगोड्या. आपणाला सूचना काय दिली वाडवडिलांनी? मुळाला पाणी घालायची सूचना दिली का फांद्यांना, पानांना, फुलांना? आपल्या थोरांना, वाडवडिलांना, मोठ्यांना ज्ञानोबा तुकारामानं मुळाला पाणी घालायला सांगितलं का शिंपडायला सांगितलं? शेंड्याला काय सांगितलं? मुळाला पाणी घालायला सांगितलं. किती माणसं मुळाला पाणी घालतात? माझ्या सगट हानी केली ती आम्हीच केली. मुळाला किती लोक पाणी घालतात? देवी देवता अनंत असतील, देव किती आहे? सांगणाऱ्याचं डोकं चालत नाही, ऐकणाऱ्याचं कसं चालत? वेळ लागल जगाला, कसं वेळ लागल जगाला, देव म्हणती भरजाला, देव म्हणती भरजाला, वेळ लागल जगाला, देव म्हणती भरजाला, वेळ लागल जगाला, देव म्हणती भरजाला, देव म्हणती भरजाला, देव म्हणती भरजाला. प्रत्येक गावाला ग्रामपंचायतच्या पुढे भिताड्याला फळा असतो. त्या फळ्यावर लिहिलेलं असतं फलाण्या दिवसाला रेशन वाटप होणार आहे. फळ्यावर लिहिलेलं आहे ना. करमणूक आहे काय ती? करमणूक आहे काय? फलाण्या दिवसाला रेशन वाटप होणार आहे. करमणूक आहे काय लिहिलेलं ते? आता या दादांना हे प्रमाण म्हटलं, काय म्हटलंय तुम्ही? करमणूक आहे काय ते? अरे रेशन वाटप होणार आहे, करमणूक नाहीये. कसं येड लागलं जगाला, आम्ही करमणूक समजते. कीर्तनामध्ये म्हणावं लागतं असं का? ही करमणूक आहे रे भाऊ, का मार्गदर्शन आहे? देवी आणि देवता अनंत असतील, अनंत रूपी अनंत वेशी. ज्ञानोबाचं मन, देवी देवता अनंत असतील. देव किती आहे? का देव पण अनंत आहे?
देव एकच आहे, त्या देवाची रूप अनंत आहे. आता पुढे बोलू का? मला निंदा करायची नाही, वस्तुस्थिती सांगायची मला. आणि माझं चुकत असेल तर कीर्तन सुटल्यानंतर या. मी हेलिकॉप्टर मध्ये आलो नाही, नाही 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 नाही, मी रात्रभर इथं निवाऱ्याला आहे. देवी देवता आणत जर माझं चुकीचं असेल, मी श्रीपाद माऊलींची माळ काढीन आणि हजारो लोकांच्या देखत मी तुमची माळ घालीन. माझा मार्ग जर चुकीचा असेल तर मी माळ घालीन. तुम्ही करायला पाहिजे असा आग्रह मुळीच नाही, पण करणाऱ्याला नाव ठेवू नका प्लीज, एवढी माझी हात सोडून विनंती. नाव ठेवणारे माणसं तुम्ही ज्ञानोबा तुकारामाची निंदा करता. अज्ञानामुळे ही गोष्ट तुम्हाला कळत नाही. आम्ही पापाच्या वाट्यावर आहोत का पुण्याच्या वाट्यावर आहोत, आपणाला आपलं अज्ञान उमजून देत नाही. मी तुम्हाला सांगतो की जे माणसं नाव ठेवतात ती ज्ञानोबाची निंदा करतात. देव एकच आहे, देव एकच आहे. तुम्ही रामदास स्वामींच्या बैठकीला जाता काय? तुमच्या गावामध्ये आहे काय तो पंत आहे ना का नाहीये? रामदास दासबोधामध्ये आमचे स्वामी काय सांगतात माहितीये? सर्वान वडील अंतरात्मा, सर्वान वडील अंतरात्मा, तो चेत चेतला, तो चेत चेतला, तो भाग्याचा पुरुष झाला निश्चयशी, तो भाग्याचा पुरुष झाला निश्चयसे. लागला जगाला देव म्हणती भरत्या, येण लागला जगाला, देव म्हणती भरत्या, येण लागला जगाला, देव म्हणती भरत्या, येण लागला जगाला, देव म्हणती भरत्या, 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 येण लागला जगाला, देव म्हणती भरत्या, येण लागला जगाला. ये साथी आलिया म्हणजे मलेरियाचे साथ आहे काही. करो गान पडो तीर्थयात्रा घडो. हा, मलेरियाची साथ सांगितले का ज्ञानोबानी? मग टायफॉइडची असेल. मग ये साथी आलिया, मनुष्य येवनी म्हणजे एक साथ आहे. आलेली संधी उकू नका. ये साथी आलिया, भाग्यानं आली. मनुष्य देहाची साथ ही भाग्यानं आली आहे. ऐका जरा, ऐका. विचार कर मने मन, विचार कर रे मना, 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 विचार कर रे मना. जन्म नाही पुन्हा, 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 जन्म नाही पुन्हा. विचार कर रे मना, विचार कर रे मना, विचार कर रे. जो विचार व्हायला पाहिजे तो विचार होत नाही. नाही लोकच ना उखडला तर उखरा काय सापडस रे भाऊ. जो विचार करायला पाहिजे तो करत नाही, भलताच विचार करत आहे. सांगणाऱ्याच्या डोक्यामध्ये जर विचार नसेल तर ऐकणाऱ्यांच्या डोक्यामध्ये कसा विचार येईल? विचार कर रे मना, नामदेव महाराजांचं प्रमाणे विचार कर रे मना. हा जन्म नाही पुन्हा, पुन्हा गधड्याचा येणार, पुन्हा बैला हो दे, पुढे बैलाचा येणार, पुढे बकरीचा येणार. ये साथी आलिया, मनुष्य जन्म नावाच्या साथीला आलात हो दे तर जरा विचारानं जीवन जगा. काय विचार सांगितला ज्ञानोबानी? आहे बघा ही ज्ञानेश्वरी आहे पुढं.
या माझ्या ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीच्या जीवावर आज आमच्या सारख्या तुकड्यावर लागलेली माणसं फावड्याने पैसे वाटतात आणि सौदा करतात. ज्याप्रमाणे वाराला आठवड्याला बाजार भरतो पहिला गुरांचा, त्याप्रमाणे आमच्या सारख्या तुकड्यावर लागलेले माणसं मोबाईलवर सौदा करतात ज्ञानोबरायांच्या या ज्ञानेश्वरीवर. जरा डोळे उघडा. काही पत्तरवाडी, काय वरण भात खायची पत्तरवाडी आहे ज्ञानेश्वरी का जीवनाचा फैसला आहे ज्ञानेश्वरी? काय सांगितलं या ज्ञानेश्वरी माऊलीनं? कधी केला विचार? 9वा अध्याय उघडा माऊलीच्या ज्ञानेश्वरीचा. वरण भात खायची पत्तरवाडी नाही, करोडोनी रुपयाची उलाढाल केली जाते या ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीवर. टकोरा नाही ठिकाणावर. विचार कर रे मना. 9व्या अध्यायामध्ये निवृत्तीनाथांच्या आशीर्वादाने माझ्या माऊलीनं या ठिकाणी देव सांगावा. डोक्यात बसत. 9व्या अध्यायामध्ये घरी जाऊन गेल्यानंतर बघा सुरुवातीला 3-4 दृष्टांत दिलेत माऊलीने. ज्ञानेश्वरी पाठ झाली आणि म्हणतात आम्ही करतो शांत बस. संतांना सांगितलं त्याप्रमाणे करायला पाहिजे. मी तू हा विचार विवेकी सोडावा, मी तू हा विचार विवेकी सोडावा, मी तू हा विचार विवेकी सोडावा, मी तू हा विचार विवेकी सोडावा. गोविंदा धावा यात देई, गोविंदा कोणाचा? माऊलीच्या हरिपाठातला हा शेवटचा अभंग आहे आणि या अभंगामध्ये 3 नंबरला हा इतिहास आहे. मी तू हा विचार विवेकी शोधावा. विवेकानं जीवन जग म्हणजे चांगल्या विचारानं जीवन जग. विवेकी शोधावा आणि गोविंद माधावा या देहाच्या माध्यमातून साध्य होणार. अन्यथा दुसऱ्या योनीमध्ये साध्य होण्यासारखं नाही. एखाद्या बैलाला, एखाद्या म्हशीला, एखाद्या गाईला जर टेंडक्यानं मारलं रपारप रपारप, त्या गाई म्हशीनं कधी फौजदारी केली कर भाऊ? काय नाव ठेवणारे भाऊ? एखाद्या म्हशीला, एखाद्या गाईला, एखाद्या बैलाला टेंडक्यानं रपारप जर मारलं, ते म्हणन का तुम्हाला का मारतोस रे भाऊ गरीबाला? म्हणन का ते? म्हणन काय म्हैस म्हणन? त्यानं फौजदारी केली का तुमच्यावर? मला त्यानं टेंडक्यानं मारलं. काय काय सांगन ते तिथं? काय सांगन ते तिथं जाऊन? आणि तुमच्यावर जर मी डोळे वठारले तर आता का डोळे वरतातोस? काय बापना खावाड राहिला? मनुष्य जन्म चांगला आहे का वाईट आहे? जनावरांना काहीच कळत नाही रे, आपल्याला सगळं कळत. बुद्धीचे वय वयाच्या 16व्या वर्षी ऐका जरा, भाग्य या गावाचं चांगलं पूर्वजांची पुण्यईनं आत्माराम बाबा या गावामध्ये होऊन गेले. माझ्या नजरेतली एक गोष्ट, सुपडू बाबा म्हणून एक महात्मा होता या गावामध्ये. असे 2-3 महात्मे या गावामध्ये होते, मी जवळून बघितलेले. त्या पूर्वजांच्या पुण्यईनं
श्रीपाद माऊलींचं येणं या परिसरामध्ये जाणं थोडे का वैता भाग्यवान आहात, भाग्यवान आहात तुम्ही, थोडे का वैता. गचपण नको आपल्याला, गर्दी नको आपल्याला, धरती पाहिजे, धरती. आणि त्या धरतीमध्ये तुम्ही आलात. उपकार श्रीपाद महाराजांचे ते आमच्यासारख्या आईरे गैरे काही येतील ना काही जातील. 9व्या अध्यायामध्ये माझ्या माऊलींना देव सांगावा. 9व्या अध्यायामध्ये वयाची काय रंगली होती ज्ञानोबारायांची, 16 वर्षाची रनिंग. आज माझी 80 उलटली. पांढऱ्या केसाला मेहंदी लावायची वेळ आली तरी म्हातारा धोरणात बोलत नाही. जाऊ द्या हो, असं गोडे रास का केलं का रे पाणीपत. ज्ञानोबा तूच खाल्ला ना, तुकोबाची तूच वाट लावली, जनाला फाशी तूच लावली, मीराला विष तूच पाडलं, संभाराजाच्या डोळे देखील तुम्हीच काढले, येशूला खिडे ठोकून मारणारे तुम्हीच विचित्र रावलेली, दुसरं कोणी नाही. जाऊ द्या हो, त्याच सांगा ना रासाला असता म्हणजे बहीण द्यायला काय तुला. बिना पुरुषा माणूस शब्द समजत नाही. वयाच्या 16 वर्षी ज्ञानोबानं क्रांती केली. तुझ्या देहाचे मंदिर मंदिर, देहाचे मंदिर, शास्त्र मत असेल, परंतु माझ्या ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी अधिष्ठान समजून देणार हे शास्त्र आहे. याच्यामध्ये स्वस्वरूपाची ओळख सांगितली गेलेली आहे. अस्तित्वाची जाणीव या ग्रंथाच्या माध्यमातून होणार आहे. हा ग्रंथ म्हणजे पुराण नाही. नाही 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 नाही. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान. देव आता कवा बंद करायचं, कवा बंद करायचं रे. तुझ्या तोंडाले फेसाला ऐकणाऱ्यांचे कान गच्च भरले. आता कवा बंद करायचं. देव देव बाजारातला भाजीपाला नाही. देव सांगा ज्ञानोबारायांनी, देव समजून द्यावा सद्गुरुनाथांनी. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा देव सांगतात, सुरुवातीला गाय म्हशीच्या काशीमध्ये जसं दूध आहे तसं प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये. नाही 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 सांगितलं काय बोलायचे दीदी. पाहे पा दूध पवित्र, पाहे पा दूध मासे त्वचेची परी अवेरुणी गोचीड तैसा हृदया म्हणे. आहे ना, समजत का. आम्ही करतो, वाराला देव बदलवतो. बघा आमचे ज्ञानोबा काय सांगतात 800 वर्षापूर्वी. आता ही ज्ञानेश्वरी ठेवतो मी, आता अभंग गाथ्याकडे येतो. आता ज्ञानेश्वरी ठेवली, आता ज्ञानोबारायांच्या गाथ्याकडे येतो. प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये सर्च केल्यावर अभंग येतो ज्ञानोबारायांचा. अरे आमचं नका ऐकू, श्रीपाद महाराजांचं नका ऐकू, माझ्या मित्र परिवाराचं नका ऐकू, माझ्या विठ्ठल दादाचं नका ऐकू, माझ्या भावंडाचं नका ऐकू, पण ज्ञानोबाचं तुम्हाला ऐकावं लागेल. तुकड्यावर लागलेली माणसं कसं ऐकतील. ज्ञानोबाचं ऐकावं लागलं. सर्च केल्याबरोबर अभंग येतो. सुरुवात अशी अभंगाची, निर्जीव दगडाची काय करशी सेवा, तो तुझा निदैव देईल काय. टेंडक घेऊन आला, टेंडक
आणि कुत्र्याच्या पाठीमागे धावायला लागला. विठ्ठल दादासारख्या माणसानं बघितलं खिडकीतनं, घरात बाहेर आले. कारण म्हणलं मुका प्राण्याला का मारतोस रे बिचारा, तो जीव घेऊन पडतोय. म्हणलं तुम्हाला माहित नाही दादा, देवळात येतंय दररोज. अरे नको ना मारू म्हणला, त्याला कंबरच मोडते म्हणला, त्याचं खोडच मोडतो त्याची. आता ऐका, आमचे विठ्ठल दादा सांगतात, अरे गणपत तुमना गावना नाही, मी पाय पडतो. अरे गणपत, त्या मुका प्राण्याला जर कळलं असतं हिंदुस्थानातल्या भाग्यवान पुण्यवान दैववान लोकांचा दगड देव असता, तर त्यानं मुतलं असतं घरी. या हिंदुस्थान देशातल्या पुण्यवान दैववान या माणसांचा दगड देव राहिला असता, हे जर दगड देव असतो हे जर कुत्र्याला कळलं असतं, कुत्र्यानं शू केली असती का रे भाऊ? देणार रे सोडून. निर्जीव दगडाची काय करशी सेवा, तो तुझं निदैव देईल काय? गवण्या गुणे फुली पडली गौहारा, अरे कोणचा अवगुण लागला सांगून तुम्हाला उमजत नाही, बाजार मांडला. दुसरी ओढ आहे, कवण्या गुणे फुली पडली गौहारा, तीर्थाच्या माहेरानं ओळखशी, अष्टोत्तरशे तीर्थे जयाच्या चरणी, तो तुमच्या हृदय भुवनी नांदत असे. देह देवडी असता, देह देवडी, देह देवडी. या घरातलं देवघर नाही, नाही नाही नाही, काचा कौलांच्या घरातलं देवघर नाही, देह नावाचं घर आहे. देह देवडी असता जाशी अनाठाया, मोकशीला आता म्हणे ज्ञानदेव, शेंदरी अंदरी दैवते. पंतप्रधान आपल्या गावाला येणार आहे, तुम्ही बायका पोरांना धरून घरात झोपा, काहीच हालचाल नका करू. तो दिवस उदयाला आला म्हणजे उठा, गटारी ऑटोमॅटिक दिसतील तुम्हाला. पूर्ण गावाला एकच कलर, तुम्ही काहीच हालचाल करू नका. आपल्या गावाला पंतप्रधान येणार आहेत 15 तारखेला. 10-12 दिवसाची मुदत आहे, फक्त तुम्ही झोपा लेकरा बाळांना धरून, काय हालचाल करू नका, काय हालचाल करू नका. मस्त प्रपंच करा, भावकीपेक्षा देखणा प्रपंच करा, काही करायची गरज नाही. ना लगती साह्याचा व्यवहार. पंतप्रधान गावाला येणार आहे, 15 तारीख उदयाला आली, उठा. ऑटोमॅटिक गटारी दिसतील तुम्हाला, मुताऱ्या दिसतील तुम्हाला, पाण्याच्या टाक्या दिसतील तुम्हाला, अरे चौका चौकाला नळ दिसतील तुम्हाला, सबस्टेशन दिसन तुम्हाला. एकच कलर पूर्ण गावाला, जागोजागी सगळं काही लाईटा वगैरे टकाटक. कारण 15 तारखेला सकाळी 10 वाजता पंतप्रधान. जाण देणे गुरु भजीजे, खेळणे कृत कार्य होईजे, जैसे मुळ शिंचणी सहजे, शाखा पल्लव संतोषची. मुळाला पाणी घातलं खुशाल झोपा, पण मुळाला पाणी न घालता फांद्याला जर शिंपडत बसला, कोट्यावधी जन्म जरी गेले वाढ सुकल. बाग तुमची सुकल मित्रो, ऐका. बाग तुमची करपून नाही गेली मग बोला. मरून गेले बघ्या लप्या फुरसिंडी सारखे, 14 चौकडी लंकापती तोही गेला वाह. व्यर्थवडे श्वासोश्वास
आपल्यामध्ये आयरणी भाषेमध्ये म्हण आहे, पकवाज वाजवणारे दादा. गाळा खाले कुत्र वडच म्हणे मी, गाळा खाले कुत्र चालच पुढे काय भाऊ. आपल्या या परिसरामध्ये बोलतात माणसं, काय आपा ते गाळा खाले कुत्र चालच म्हणे मीच गाडं वड. आता मी तुमल्या असं विचारच ना, कुत्र गाडं वडस का बैल गाडं वडत? बैल गाडं वडत. पण या कुत्र्याला कसं वाटत? चांगलं आहे का वाईट? यमाचे यमदंड बैसतील माथा, यमाचे यमदंड बैसतील माथा, यमाचे यमदंड बैसतील माथा, बैसतील माथा. वसुधर पिता कोण आहे? वसुधर पिता कोण आहे? वसुधर पिता कोण आहे? 350 पावणे 400 वर्षापूर्वी आमच्या तुकोबारायांचं असं एक मत आहे बघा. चाले हे शरीर कोणाची सत्ते आहे ना? आहे ना का नाही? रीत कटते का? नाही करत. गणगोड्या उघडायचं कट. हा 350 पावणे 400 वर्ष झाले या गोष्टीला. चाले हे शरीर कोणाची सत्तेनं कोण फलविते? एकवी ऐकवी एक नारायण दयाचे भजन, माणसाची देह चालवी अंतन मीची एक करता आहे असा इतिहास. रीच कटते नाही करत. आहे बघा माझ्या हातामध्ये हा कांदा आहे, कांदा आहे बघा माझ्या हातामध्ये कांदा आहे. ये साथी आलिया आलात माणसाच्या जन्माला, जरा शारंग धराला जाणायची जी रीत आहे ती रीत जरा समजून घ्या. बघा या माझ्या हातामध्ये कांदा आहे, कांदा कांद्यामध्ये बी आहे. तुमच्या हृदयामध्ये देव नाही? सांगणारे येडे होते काय चाले हे शरीर? केला का विचार? कधी एखाद्याने विचार केला का या गोष्टीचा? केला विचार? कीर्तन ऐकणाऱ्यांना नाही विचार केला मरू द्या, टाळकऱ्यांना नाही विचार केला मरू द्या, पण कीर्तनकारांना तरी विचार करावा का नको करायला? समाज बायका पूर्ण पोचतात ना. काय घेणं आम्हाला त्या उदाहरणांशी? काय घेणं आम्हाला? चाले हे शरीर कोणाची सत्य नाही, तुम्ही नाही म्हणू शकत नाही. प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये ठेव आहे, पण स्वतःला माणसं पारखे झाले आणि नाही त्याला चिपकायला लागले. 18, 20, 25, 30 हजार रुपये खर्च करतात, निकाशीला जातात. मला कुठं माझ्या बापाचं द्यायचंय? खुशाल जावा. मी त्याच्यातला नाही, खुशाल जावा. मी टिंगल करत नाही, खुशाल जावा. आणि काशीला गेला 2-8 दिवस उपास तापास सहन केलंय, ऊन वारा पाऊस का नको. आणि तिथं 2-4-8 दिवस राहिला आणि माघारी आला. सोयऱ्यामध्ये कोणीतरी मेलं. राग नका येऊन देऊ, मी वस्तुस्थिती सांगतो बरं. सोयऱ्या दायऱ्यामध्ये कोणीतरी मेलंय आणि तिथं गेलंय. त्यांना सांगितलं पाहुणे बसा जेवायला. हा म्हणतो मी सुतक ना खात नाही. का बरं? बोल जा. चांगले खात आहे. आता मी तुम्हाला असं विचारा सांगणार, तुम्ही शहाणे माणसं. कल्पना जास्त पोकांडी घेतली का कल्पना केली काशीला जाऊन? बरोबर अगदी. ते आजकालचं माझं कीर्तन ऐकतं काय? किती वर्ष झालं? विद्यार्थ्याने झाला जीव, विद्यार्थ्याने झाला जीव, विद्यार्थ्याने झाला जीव, विद्यार्थ्याने झाला जीव. आया उभारी जीव बोली देती, जीव बोली देती, आया उभारी जीव बोली देती. मी सुतकच खात नाही. का खात नाही? काशीला जाऊन आलो. असं का? आता कल्पना जास्त भोकांडी घेतली का गेली कल्पना? कशासाठी तीर्थक्षेत्र? कल्पना घालवण्यासाठी. कशासाठी कीर्तन? कल्पना घालवण्यासाठी. कशासाठी भागवत? कल्पना घालवण्यासाठी. आता कल्पना घालवली का भोकांडी घेतली? अरे पूर्वजन्मी पाप केले, बघा माझ्या हातामध्ये हा कांदा आहे. चाले हे शरीर कोणाची सत्य? कांदा काय? हा कांदा काय? हा कांदा काय? काय वेगळं आहे काय? हा कांदा काय ना हा कांदा काय? सारखाच आहे का नाही?
कांद्यामध्ये बी आहे का नाही? या कांद्यामध्ये बी आहे का नाही? या देह नावाच्या कांद्यामध्ये आत्मा आहे का नाही? अजून किती किती जवळ येऊन सांगू तुम्हाला मी? मरू का आता तुमच्या पुढे? जाऊ द्या हो, त्या पंच न्याराश्य झाला असं का न्याराश्य करायचं? तुम्ही येठ्यातून उन्हात आम्ही वरातून उन्हत का? अरे तुम्ही ज्या रस्त्यानं आला त्याच रस्त्यानं आम्ही आलो राजा. जो निर्गुण निरावास जेथून उद्भव शबल ब्रह्मास आदि नारायण म्हणती ज्यास तो सर्वासाध्य गुरु ब्रह्मा तयाचा अनुग्रहित ब्रह्मा अत्रीस उपदेशित अत्रिपाद प्रसादात अवधूत दत्तात्रय. दत्तगुरुची परंपरा नाही? अरे अनंत ब्रह्मांडाला एकच परंपरा आहे, ती दत्तगुरुची परंपरा आहे. हे पंथ आमच्या पोटासाठी आम्ही काढले. परंपरा एकच आहे, डोक्यात घ्या. तुम्ही पूर्वेनं आले का? आम्ही काय पश्चिमेनं आलो काय? समजून जर घेतलं तर काय माय मारून जाईन का रे? सोनच होईन ना. जेथून उद्भव शकल ब्रह्मा आदि नारायण म्हणती जास ब्रह्मा तयाचा अनुग्रहित ब्रह्मा त्रिस उपदेशित अत्रिपाद प्रसादात अवधूत दत्तात्रय. दत्तात्रय परंपरा शस्त्र अर्जुन यदु दुसरा जनार्दन हा शिष्य तिसरा केला खरा कलियोगी सद्गुरु कृपेस्तव जाण समुड निर्शेल बंधन शरण एका जनार्दन झाली संपूर्ण परंपरा. श्रीपाद महाराज डोक्यातनं काढून टाका जरा. अरे येताना एकटे आलो, जाताना एकटं जायचं. कुठून आलो तेही कळत नाही, कुठं जायचं तेही कळत नाही. कोणी नाही रे कोणाचे अंती जाणे एकल्याचे, अंती जाणे एकल्याचे, अंती जाणे एकल्याचे. कोणी नाही रे कोणाचे अंती जाणे एकल्याचे, अंती जाणे एकल्याचे, अंती जाणे एकल्याचे. पुसशी कैसा तू विचारलंस म्हणून मी सांगतो. तो मी पुसशी कैसा सर्वानुभूती सदा सरीसा. तुम्ही मला सांगितलं म्हणून विचारतो. तेव्हा तुमचं अस्तित्व काय? सर्वानुभूती सदा सरीसा. सर्वांगठी पूर्ण एका नामे, सर्वांगठी पूर्ण एका नामे, एक पाहुणा नवीन आला. तुम्ही आपण सगळेजण नवीन आहे, आपणाला याच्यातलं काही माहित नाही. कीर्तनकारात महाराजाला माहित आहे, लपाड सांगत नाही. कारण त्याच्या बापाचा माल आहे तो. अर्थ लोपले पुराणी नाश केला या शब्दात त्यांनी. विषय लोभी म्हणे साधने बुडविली. असं करा म्हणजे असं होईल, तसं करा म्हणजे तसं होईल. आमचं आम्ही बघून घेऊ, तुझं बघ. नवीन गावचा एक पाहुणा होता. चालता चालता या गावापर्यंत आला. तालुक्याचं गाव मोठं असल्यामुळं मेळ बसीना. ऐका जरा, नवीन पाहुणा, आपण नवीनच आहोत. दुरून मी आलो गा. चालता 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 या गावाला आलो आपण. या गावाला आलो. मनुष्य देव नावाच्या गावाला आलो. गाव मोठं असल्यामुळं मेळ बसीना. एकाला हाती घेतलं. म्हणलं पाहुणा तुम्ही इथंच असता वय? म्हणलं हो मी इथंच असतो. म्हणलं मला फलाण्याच्या घरी जायचं, मला तिथवर नेता. तुम्ही असं करा,
असं जावा. ती लाल रंगाची माडी दिसते का नाही, शिवबाचं चित्र काढलंय तिथवर जावा. इकडे या, इकडे या. आहे बघा ते भगव्या रंगाची बिल्डिंग आहे बघा, शिवबाचं चित्र दिसत ना. हो तिथवर जावा. तिथून असं वडा 10-15 घर जावा. तिथे ना पिंपळाचं झाड आहे आणि त्या झाडावरून तिकडच्या बाजूला जावा. 8-10 घर उल्लंघन केल्यानंतर पूर्वेला वडा. तोपर्यंत आमच्या विठ्ठल दादा सारखे होते जवळ. म्हणलं 8 वरे शांतपट नाही येडपट. म्हणला भाऊ बठा म्हणा खांदा. मला माहिती आहे सगळं. मी आजमान बघितलेली गोष्ट आहे, माझ्या अंग खांद्यावरची गोष्ट आहे. श्रीपाद महाराज की जय. काय नका काळजी करू. काय सांगस तो असा झाला असा झाला असा झाला. कशाने वेळ घेते त्याचा फुगट. भाऊ बस म्हणा खांदा. माझ्या अंगा खांद्यावरची गोष्ट आहे. मी आजमावून बघितलेलं आहे. ज्याच्या घरी तुला जायचं ना तो माझ्या जवळचा सोयरा आहे. पांडुरंगा जानी पांडुरंग तुम्हाला मी तिथपर्यंत नेतो. नेलं का नाही. वाटणारी करी दारोनिया, वाटणारी करी दारोनिया, वाटणारी करी दारोनिया, वाटणारी करी दारोनिया. बघा आमच्या ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी सांगते, काना वचनाची या बेटी. गुरुचं वचन आणि शिष्याचं कान. काना वचनाची या बेटी, सरिसाची पैकिरटी. वस्तू भाऊ न उठी कौन एक उनर बोट्यास ना अंगमा. पापीच्या भक्त दैत्य ते मात. पापीच्या भक्त दैत्य ते मात रे. पापीच्या भक्त दैत्य ते मात रे. भक्त दैत्य ते मात रे. आणि कोणे झाले जर कळली तर विषय आणि विषयाचं प्रयोजन अवघड नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्व. वा 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 वा. पोट भरणं भयंकर अवघड. पण रील जर कळली राजा तर मग बोलायलाच नको. बघा कांद्यामध्ये बी आहे. पण तुम्ही असं करताय इथं आपलं चुकतं. तेली तांबोडी चांबार कुंभार का नको सॉलिसिटर मामलेदार कलेक्टर विमानाचा पायलट यांना आपण भेटतो म्हणून मेळ बसत नाही. खानदानी शेतकऱ्याला भेटा. हो खरं बोलतो मी. खानदानी खानदानी शब्दाचा अर्थ तुम्ही लावा. जिथं भेसण नाही त्याला खानदानी म्हणतात. खानदानी नावानं शेतकरी बरेच आहेत. माझ्याकडे 11 एकर जमीन आहे. जीवन चाललंय 20 गाव 30 गाव भिकाऱ्याला 40. आता मी खानदानी शेतकरी आहे काय. मी खानदानी शेतकरी आहे का भोगच आहे. मग माझ्याकडे 10 एकर वावर आहे. पण कुरण माती काय मी कोणता बाप आहे. आणि म्हणला मी शेतकरी. असे शेतकरी बरेच आहेत या जगामध्ये. बुवा बाजीनं शिकार गाठलं. बुवा बाजीनं शिकार गाठलं. एखाद्या जातीवंत शेतकऱ्याला भेटल्यानंतर भेटणं एवढं सोपं नाही. नाही 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 भेटणं तुकोबानं प्रमाण दिलं. बहु अवघड संत भेटणं एवढं सोपं आहे. बुवा भेटतील तुम्हाला. संत अवघड गणित. बुवा पापानं भेटतात
पण संत मोठ्या भाग्यानं मिळतात. बुवा जे असतात आमच्या सारखे ते सत्कर्माच्या गप्पा ठोकतात आणि संत जे असतात ठेप्यापर्यंत पोहोचवतात. संतन की संग लागे तेरी अच्छी बनेगी. संतन की संग लागे तेरी अच्छी बनेगी. संतन लागे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी. ओ अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. तेरी बिगड़ी बनेगी. बन गई मीराती बन गई बन गई मीराती बन गई बन गई मल्हार की बन गई उनके गिरधर को पाल रे वो संतन की संग लागे तेरी अच्छी बनेगी. संतन लागे तेरी अच्छी बनेगी. श्रीपाद महाराज की जय. गीता ज्ञान विख्यात, गीता ज्ञान विख्यात सर्व वाङ्मयांचे मतीत आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. हे ज्ञान हृदयी प्रतिष्ठे मग बघा शांतीचा अंकुर फुटे. शांतीचा अंकुर फुटे विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधानाधी जय जय. गुरुदेव माझ्या जीवनामध्ये तुम्ही मोठ्या भाग्यानं आला. मला याच्यातलं काय उमजत नाही. आत्मा देव सांगतात. मी उगलो तधीपासून कीर्तन प्रवचन ऐकतो, थोरांच्या चरणाला लागतो. मोठमोठ्यांच्या कीर्तनामध्ये मी टाळ धरून उभा राहिलो. इथपर्यंत ऐकत आलो. आत्मा देवांचा राजा आहे, देवी देवतांचा राजा आहे. हृदयामध्ये सार्वभौम चक्रवर्ती श्रीकृष्ण नांदतो. पहा हरे पहा आपुल्या शरीरी दशवे द्वारी पंढरी. दशवे द्वारी पंढरी. पंढरपुरातला जो परमात्मा आहे तो तुमच्या हृदयामध्ये नाही. जर नसेल तर मी तुमची माळ घालतो. डोळ्यानं तो दिसेल, अनुभवानं हा येईल. डोळ्यानं जो दिसतो तो पंढरपुरामध्ये मर्यादित आहे आणि हृदयातला जो आहे तो सर्व व्यापक आहे. तो बघायचा आहे आणि हा अनुभवायचा आहे. जरा विचार करा या डोळ्याचा, या विषयाचा विचार करा. शेतकरी दादा तुम्ही माझ्या जीवना मोठ्या मोठ्या भाग्यानं आला. काही म्या उधार पावे. परवा एक वक्त्याचं कीर्तन ऐकलं मी. ज्ञानोबरायांचा अभंग घेतला होता. ये साथी आलिया नाही तरी संसारू जाईल रया. रया या शब्दाचा अर्थ होतो राजा. आई लेकराला राजा म्हणते. गरीबाची जरी बायको असेल, वेळेवर आणत असेल, सकाळचं सायंकाळी जेवते आणि सायंकाळचं उरलेलं परत दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला वापरते, अशी गरीबाची माय स्वतःच्या लेकराला राजा म्हणते. राजा तिकडं नको जाऊस. राजा उन्हात नको खेळूस. राजा वयाच्या 16व्या वर्षी माझे ज्ञानोबा आपल्या सारख्या भाग्यवंतांना राजा म्हणतात. रया म्हणजे राजा. ऐक राजा, अरे आपण जर बाहेर जात असू ना
पाणी पण घेऊन जात नसू म्हणजे अंग धुवाले. तपासा जरा पेपर. माझी ज्ञानोबाई राय आपणाला राजा म्हणतात. आलेली संधी हुकू नका गुरुदेव. परवा दिवशी त्या आडीला मोठ्या माडीवाड्यामध्ये मी कीर्तन ऐकलं. एका महात्म्याचं ए जाती आली अवडगा शारंग धरू. हृदयामध्ये देव सांगितलं मला काय उमजत नाही. आत्मा आत्मा म्हणून जमणार नाही. ते रीत बोलत होते 15-15 मिनिटाला आणि संताशिवाय ते रीत कळत नाही. गुरुदेव मला तेवढी रीत सांगा आणि त्या संतांना रीत सांगावी. तुमची सुटका सद्गुरु शिवाय कोणीही करणार नाही. म्हणला माझा पाहुणा कानी खासदार आहे. मग तुला आई सांगी का तो पाहुणा काय डोकं ठिकाणावर शेकार आहे. म्हणा पाहुणा कानी खासदार आहे. मग तुला पाहुणा खासदार आहे चांगली गोष्ट आहे. मग आई सांगती का त्या आत्म्याची रीत सांगन तो खासदार. मना साला कानी मंत्री व्हायले. तुना साला मंत्री मग हायकोर्ट सांगी का तुना साला. अरे ते सोडून सद्गुरु शिवाय तुमची सुट्टी कोणी करणार नाही. सद्गुरु मातोनी सापडना खोया. सद्गुरु मातोनी सापडना खोया. सापडना खोया. सद्गुरु मातोनी सापडना साली असू दे, जिजा असू दे, मावसा असू दे, बोलू बहीण भाऊ असू दे, शेजारी पाजारी असू दे, मित्र परिवार असू दे, नाही माय बाप असू दे, तुझी सुटका ते करणार नाही. या सगळ्यांचा धंदा गाठण्याचा आहे. अभंगाचे दुसरे ओळ. कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत, बाप कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत, तुझे गणगोत गाईला, तुझे गणगोत गाईला. कपाशीनं सांगतील, मक्कानं सांगतील. आपला डोका माझ्या आहेत ना, त्या आईने सांगावं. त्या काय सांगतील, तुम्ही जोगे जायचं तपास करा आणि तुमच्या सगळ्याला माहिती आहे, पण तुम्ही थांबली नाही राहिला.
तुम्ही कोणाबी जवळ जावा. 800 वर्षापूर्वी ज्ञानोबानं सांगितलं, येडे होते काय ते, कवणाचे मायबाप कवणाचे गणपुरोत मृग जळा वध जाईल रया. ते सांगत असतात, तुम्ही त्याला जवळ जाय देखा, तुमले ते हाय गोष्ट सांगतस का बरं. खुशाल त्यांचा अनुग्रह घ्या, त्याची माळ घाला, आमची तोंडही बघायला येऊ नका. त्या यशपोर सांगतीन, मक्का सांगतीन, 8 फ्लॅटल्या तडे फ्लॅटल्या 8 वावरी इकरी निघेलशे तडे फालाराशे लोसन खाता. जे सगळं नरकाला नेणारे पाणीपत करणारे ना, ते सांगते ते लटी का व्यवहार सर्व संसार. भल्याची गोष्ट ते सांगू शकत नाही, भल्याची गोष्ट तुम्हाला फक्त संत मायबाप सांगणार. पूर्वजन्मी पाप केले ते बहुविस्ताराशी आले, विषय सुखना श्रीमंत शिविता तीव्र पुंजले. 84 लक्ष येऊनी फिरता दुःख भोगिले, ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. या आंधळपण जर घालवायचं, ज्ञान मिळून घ्यायचं असेल तर सद्गुरु शिवाय ऑपरेशन दुसरं कोणी करणार नाही. जैसे डोळिया अंजन भेटे, मग तया दृष्टीस फाटा फुटे. वास पाहे तेत प्रगट महानिधी, भ्रांतीपासून रचले. एक कोड्याचं लेकरू होतं, कोड्याचं कोडी घरीच होता. ते लेकरू नदीच्या तीरावर असं उभं राहिलं. चंद्र माथ्यावर आला, चंद्र, आणि चंद्राचं उजेड त्या पाणीत पडलेलं होते. पाणी स्वच्छ अगदी निखळ पाणी होते. त्या लेकरानं असा विचार केला की चंद्राचं पिल्लू पाण्यात पडलंय, मरून जाईन काय नाही. तुम्ही ऐकी राहणार ना, स्वच्छ आणि निखळ पाणी, चंद्राचं बिंब तिथं पडलेलं होतं. ती अज्ञान अवस्थेतलं लेकरं होतं. तुम्ही आपण सगळेजण अज्ञानी आहोत, माझ्या सगळं. ते अज्ञान बाप तिथं आलेला नव्हता, तो घरीच होता. या पोरगानं बघितलं, हे म्हणतंय चंद्राचं पिल्लू पाण्यात बुडून मरून जाईल बिचारा, आता त्याला काढून घेऊ. त्यानं जाडं घेतलं, पाण्यात घातलं आणि ओढण्याचा प्रयत्न केला. आत्म्याला उग्या पूर्ण मराच्या वाट्यावर आला, पण ते चंद्राचं पिल्लू काय निघायला तयार होत नाही. घालमेल झाली याची, लागलं बोंबलायला. तोपर्यंत बाप आलाय. म्हणलं का रडतोस रे बाळा, काय झालंय. म्हणलं पप्पा, चंद्राचं पिल्लू मग चाललंय पाण्यामध्ये, त्याला काढत होतो, ते नको नको म्हणतंय. अरे म्हणला येड्या, काय सांगितलं आता त्या बापाने, काय बी सांगितलं का जसं आहे तसं सांगितलं. जसं आहे तसं मायबाप सांगतात का, जसं आहे तसं काय पण सांगतात. हिरण्यकश्यपानं प्रल्हादाला जसं आहे तसं सांगितलं का, काय बी सांगितलं. खरं बोला, हिरण्यकश्यप बाप होता का नाही, प्रल्हादाला जसं आहे तसं सांगितलं, कर चांगलंय, याला म्हणतात जसं आहे तसं. त्या हिरण्यकश्यपानं लेकराला जसं आहे तसं सांगितलं का चुकीचं सांगितलं, त्याचा काय नाद धरतोस असं सांगितलं. जसं आहे तसं तो बाप आला. त्या बापानं लेकराला सांगितलं, बाळा तो तुला भ्रम झाला, चंद्राचं पिल्लू नाही, चंद्राचं बिंब आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुगी, थोर जाना, कलियुगी, साधू थोर जाना, कलियुगी. कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत्र. सद्गुरु राजा या कांद्यामध्ये बी आहे असं सांगणारे सांगतात. तुम्हाला रीत माहिती आहे, त्या सांगणाऱ्यांना रीत सांगावी. माझ्या अंग खांद्यावरची गोष्ट आहे, मी जातीवंत शेतकरी आहे. बघा 9व्या अध्यायामध्ये सुरुवातीला ओढे काका, तरी अवधान ऐकले तिचे, म्हणजे काय, मनाचे कान ताट करून जरा व्यवस्थित ऐका. या कानानं तर ऐकतात, पण मनाचे कान करा, मनाच्या कानानं ऐका, नक्की जीवनाचं सोनं होईल. तरी अवधान ऐकले तिचे, मग सर्व सुखाशी पात्र होईल. ये प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका, निवृत्तीनाथ महाराज की जय. प्रतिज्ञापूर्वक म्हणजे ग्वाही देऊन तुम्हाला मी सांगतो, निवृत्तीनाथ महाराजांच्या पवित्र आशीर्वादाने माझा मार्ग खरा आहे, माझा आजचा सतसंग खरा आहे. मार्ग जयाकडे बाबा भक्ती बळे, बाबा भक्ती बळे, मार्ग जयाकडे बाबा भक्ती बळे, मार्ग जयाकडे बाबा भक्ती बळे. सदाच्या मेला दिसती, क्रांतीचा पडड गेल्यानंतर प्रश्नच मिटला.
आता या घरामध्ये पूर्णपणे अंधार झाला. या घरामध्ये काय आणि या घरामध्ये काय, पूर्ण अंधार. ज्या ज्या देखण्या वस्तू तुम्ही ठेवलेल्या आहेत या घरामध्ये अंधारामुळे दिसत नाही. या घरामध्ये देखील आत्मा नावाची एक देखणी वस्तू आहे, परंतु अंधारामुळे कळत नाही, तिचा आनंद भोगता येत नाही. मग अंधार पांगवण्यासाठी, या घरातला अंधार पांगवण्यासाठी सत्यनारायण मांडावं लागेल का? वार डोकेबाज. या घरातला जर अंधार पांगवायचा असेल, त्या घरधण्याची देखणी वस्तू त्या ठिकाणी ठेवलेली असेल, ती वस्तू जर आपल्याला उपभोगायची असेल, आनंद मिळवायचा असेल, अंधार पांगवावा लागेल. मग अंधार पांगवण्यासाठी उपाय काय? गावाला पंगत देणे, मग सप्ताह मांडणे, मग सत्यनारायण घालणे, बैठका हाणणे, काय एकादश करणे, सगळे उपक्रम तुमचे चुकीचे. अरे बापू कथा लढणार बाबा, आज ना पोहा उठली रे, म्हणजे मी पाकिस्तानी आहे का? मी बॉम्ब टाकायला आणि समजून जर घेतलं माय मरून जाईल का? अंधार पांगवण्यासाठी हे संत साहित्य मित्र, हे जे संत साहित्य आहे देव प्राप्तीसाठी नाही, देव प्राप्तच आहे. अंधार पांगवण्याचं ज्ञान सांगणार आहे शास्त्र आहे. तिथं सत्यनारायण काही करणार नाही, पंगत काय करणार नाही, एकादश काय करणार नाही, वारी काय करणार नाही, भागवत काय करणार नाही, कीर्तन काय करणार नाही. त्या ठिकाणी तुम्हाला टेंब पेटवावं लागेल. नामा परते तत्व नाही रे अन्य, नामा परते तत्व नाही रे अन्य, परते तत्व नाही रे अन्यथा, नामा परते तत्व नाही रे वायानी प्रबंधा पेटवायला एकच काडी पुरे. काडी ओढली, टेंब्याला लावली, अंधार जायला किती दिवस लागले, किती तास लागले, किती मिनिट लागले अंधार जायला. अरे अंधार जायचा विचार डोक्यात घेऊ नका तुम्ही, फक्त टेंब पेटवा. सहस्रदीपे दीपगणी प्रकाशनी प्रभा, सहस्रदीपे दीपगणी प्रकाशनी प्रभा, वनवास तुला आणि माझ्या भरताला राजगादी. संस्कृती चुकली का? बरोबर आहे. हिंदुस्थानाची संस्कृती काय? रामाला म्हणते तुला 14 वर्षाचा वनवास, काही पण मायेच आहे ना. हिंदुस्थानाची संस्कृती चुकवतात का बरोबर मांडतात? अंमलात घेतात. तुला 14 वर्षाचा वनवास आणि माझ्या भरताला राजगादी. कवणाची मायबाप कवणाची गणगोत, मृग जळावत जाईल नया. साधू थोर जाना, मायबाप कांद्यामध्ये बिया आहे असं सांगतात थोर माणसं, हृदयामध्ये देव आहे सांगतात. रीती बिना अभाव आहे. तुम्हाला काय रीत माहित आहे? मला रीत माहित आहे. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मन, माझे सुख मज दाविले गुणा, दिली प्रेम करा ज्ञान मुद्रा, काय उतराई व्हावे कवल्या गुणे, जन्म नाही येणे ऐशे.
मनाचे कान ताट करा आणि जरा व्यवस्थित ऐकून घ्या. हाती कांदा घ्यायचा, कांदा अर्धा कांदा कापून टाका, मुळाकडचा भाग उकिड्यावर फेकाटून द्या, पातीकडचा भाग जमिनीत लावा. वा रे गुरु, मार्गदर्शन चुकलं का बरोबर? तुम्ही कीर्तन ऐकलं ना मला दावा लिहिले ताजाले. अर्धा कांदा कापून टाका, मुळाकडचा भाग जमिनीत लावा, पातीकडचा भाग फेकाटून द्या, जमिनीमध्ये पुरा मातीची भरती घाला, 3.5-4 महिन्यापर्यंत खत पाणी निंदणी टोपणी वेळेवर करा. गोविंद गोविंद म्हणाला गरिया छंद रोमा रोमामध्ये मुरू द्या, इंद्रियांना वडण पडू द्या. फुटफुट 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 तो सबत जपत जा. कुठवर जपा, तोंडाले सल्ले पडतील तोपर्यंत जपा. आपली माय आपली वाढी देस ना, आपण चाटी पुष्ट खातच का तसं खरगट सोडतात. गुरुने दिलेला जो शब्द आहे तो शिष्यानं चाटून पुसून खावा का खरगट सोडावा. 3.5-4 महिन्यापर्यंत मेहनत करा, मेहनत. एवढा मोठा कुंकू लावते, राग येऊन देऊ नका बर का. एवढा मोठा कुंकू लावते, अर्ध्या माथ्यापर्यंत भांग भरते. धन्याचं आयुष्य वाढावं म्हणून तुम्ही म्हणे मायाशेत अगोदर पाय पडलेच नाही. हातभर बांगड्या पेनते, 2-4 काळे मणी, मंगळसूत्र लोंबकडत तोपर्यंत अगदी लांबलचक. अंगठ्याच्या 2 नंबरच्या पायामध्ये ते चांदीचे काय असतात ते पण पेनते. सौभाग्यवतीचे सगळे 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 जे काय ते वैभव जे आहे सौभाग्यवतीचं सगळं वैभव रेलचेल अंगावर पेनते. चांगली गोष्ट आहे का वाईट आहे? हा, चांगली गोष्ट. मी पण म्हणत चांगली गोष्ट आहे, गोप्या पण म्हणत चांगली गोष्ट आहे, विठ्ठल दादा पण म्हणतात चांगली गोष्ट आहे, माझे सगळे टाळकरी दोस्त म्हणतात चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे का? माहेरी राहते. आता एक चांगली गोष्ट आहे. माहेरी राहणं बरोबर आहे का? आईनं वाटून दिलं त्या चाटून पुसून खावं का खरगट सोडावं? चाटून पुसून खावं ना. नवऱ्याकडे येऊन नांदणं बरोबर आहे का मेकअप बरोबर आहे? तो माहेरी मेकअप कोणाला दाखवायचा? नटणं ठटणं कोणा करता? कोणा करता? नवऱ्याकरता. नवऱ्याकरता. नवऱ्यानं प्रसन्न व्हावं मला बघून म्हणून चांगली साडी, तो मेकअप वगैरे, नवऱ्यानं प्रसन्न राहावं. मेकअप करते सगळं बरोबर आहे, पण माहेरी राहते चुकलं का बरोबर? जया प्राणियाच्या मेकअप नाही केला तरी चालेल, कुंकू नाही लावला तरी चालेल, मंगळसूत्र नाही पेरलं तरी चालेल, बेले नाही वापरले तरी चालेल, बांगड्या नाही भरल्या तरी चालेल. अमेरिकन मधल्या बाया कुंकू लावतात का? नाही. मंगळसूत्र पेनतात का? नाही. बांगड्या पेनतात का? नाही. जोडले पेनतात का? त्यासले पोरं होतच नाही का? म्हणला मी का नाही माड करी तुला हातीने आंबारी करले वाले. पावोनी मनुष्यपणा काही नाही केलं तरी चालेल, पण नवऱ्याच्या घरी नांदणं हा विषय खूप महत्वाचा आहे. गुरुनं दिलेला शब्द, त्या शब्दाला जीव लावणं हा खूप महत्वाचा विषय. विषयाच्या नादी लागू नका. अभंगाची 3री ओळ. विषयाचे सम सुख वेगळाची बाहुली, 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 अमराची बाहुली, अमराची बाहुली,
महिने धकल्यानंतर पांढरा टोंगडा येतो बघा वरती. तुम्ही आपण माडी माणसं आहोत, आपणाला माहिती आहे सगळी गोष्ट. 3.5-4 महिने गेल्यानंतर सगळं काही बरोबर निघतं. ते काही एक विश्व एक आपण ऐशी आडमाळ होते तुझे पण. पुढे काय तेही आटून गेले अंतकरण विराई सहसा. अहंकार तरी सुहंपन तई चित्ती प्रगटे चैतन्य मन होय उन्मन बुद्धीचा निश्चय परब्रह्म. पांढरा टोंगळा येतो, त्याला खुडून आणा, खड्यामध्ये न्या, मळणी करा, एखाद्या जागेवर ढिगल करा, एखाद उंच जागेवर उभे राहा, पाठी भरा, वाऱ्याच्या दिशेनं उपनत बसा. भुसा भुसा पुढं पी खाली 200 रुपये किलो. भ्रांतीपासून रतले, गुरु वाक्यानी मन धुतले. आसार बाजूला गेला आणि सार सार पदरी आला. ऐसे मी केले जपतारी